श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 21. विप्रपुत्रांना पुन्हा जिवंत केले. मागील अध्यायामध्ये आपण पाहिले श्री गुरूंच्या कृपेने त्या स्त्रीस मुलगा झाला, पण तो मुलगा अचानकच वारला. त्यामुळे ती स्त्री अखंड ताटव करू लागली व प्रेतास देईना. त्यानंतर तिथे एक ब्रह्मचारी आले व ते तिला धर्मज्ञान देऊ लागले. त्याचाच हा पूर्ण 21वा अध्याय. या अध्यायाची फलश्रुती संततीवरील सर्व गंडांतर दूर होते अशी आहे. त्यामुळे संपूर्ण अध्याय अवश्य श्रवण करा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री गुरुभ्यो नमः. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले. या ब्रह्मचार्याने मृत्यू बालकाच्या आईला ज्ञानाचा उपदेश केला आणि ब्रह्मचारी म्हणाला, हे स्त्री, मूढपणे दुःख करू नकोस. या जगात शाश्वत कोण आहे? कोण जन्माला आला? कोण मेला? उत्पत्ती कुठून झाली? पाण्यावर जसा फेस येतो तेव्हा बुडबुडे तरी कुठे स्थिर राहतो? असा पंचमहाभूते मिळून देह निर्माण होतो. मात्र पंचमहाभूते वेगळी होताच देह निसेनासा होतो. मायेच्या पाशांनी त्या पंचमहाभूतांचे गुण या देहाला हा पुत्र, हा मित्र, ही पत्नी असा भ्रम चिटकवतात. या भूतांपासूनच सत्व, रज, तम हे 3 गुण वेगळे होतात. तेव्हा त्यांची लक्षणे एकाग्रचित्ताने श्रवण कर. देवत्व हे सत्वगुणाचे, मनुष्यत्व हे रजोगुणाचे आणि दैत्यत्व हे तमोगुणाचे. या गुणानुसार कर्मे घडतात. ज्या गुणाने जे कर्म घडतात ते चांगले किंवा वाईट जसे असेल त्याचे फळ आपले आपणच भोगावे लागते. गुणांची जशी वासना असेल तशी इंद्रिये त्यांच्या स्वाधीन होतात आणि मायापाशात अडकून सुख दुःखे भोगावेच लावतात. या संसारामध्ये सर्व जीव आपापल्या कर्मानुसार उत्पन्न होतात. स्वतःच्या कर्मानुसार सुख दुःखे भोगतात. ज्या देवर्षींचे आयुर्मान कल्पावधी इतके आहे त्यांची ही कर्मभोगांपासून सुटका नाही. मग तेथे मनुष्याचा काय पाड? मनुष्य देहाच्या अधीन असतो तर देह काळाच्या अधीन असतो. कर्म अनेक प्रकारचे असते, म्हणूनच सर्व देहधारी परस्वधीनच असतात. जो देहधारी आहे तो अनेक विकारांनी ग्रस्त आहे. त्याच्यापाशी निर्धार करणे इतके देखील स्थिरता नाही. म्हणून ज्ञानवंताने जन्म झाल्याचा आनंद आणि मृत्यू झाल्याविषयीचा खेद मानू नये. गर्भसंभव झाला की काय होते? त्यास काय आकार आहे? अव्यक्त असूनही तिथे व्यक्तता आहे, जे नंतर लागलीच अव्यक्तही होते. पाण्यावर बुडबुडे दिसतात, ते लगेचच फुटतात देखील. देहसुद्धा असाच नाशवंत असतो. जरी गर्भसंभव झाला तरी तसे त्याचे भोग देहाला भोगावे लागतात. कोणी लहानपणीच दगावतो तर कोणी म्हातारपणी दगावतो. आपल्या अर्जित असेल तसेच घडते. मायेच्या पाशात गुरफटून पिता, पुत्र, माता, पत्नी, मित्र यांना लोक आपले गणगोत समजतात. मात्र ही मूर्खता आहे. या देहाला निर्मळ म्हणावे तर त्याची उत्पत्ती रक्त, मांस, मल, मूत्र यासह फारच वाईट रीतीने झाली आहे. जीव उपजताच त्याच्या ललाटेवर विधाता कर्म लिहित असतो आणि पुण्य किंवा पाप यांचे भोग तू भोगावेचे आहेस असे स्पष्ट करतो. या कर्माला आणि काळाला कुणीही जिंकले नाही आणि देहाला नित्यत्व नाही हे देखील खरेच. स्वप्नात दिसलेले धन आणि जादूगाराचे इंद्रजाल खरे कसे मानावे? तुझे पूर्वीचे किती जन्म झाले हे तुलाही ज्ञात नाही. यात तू मनुष्य की पशु की पक्षी की कृमी होतीस? तू जर मनुष्य होतीस तर तू कुणाची माता होतीस, कुणाची गृहिणी होतीस हे तूच सांग बरे. जन्मांतरी तुझे आई वडील कोण होते? मग आपला पुत्र म्हणून तू व्यर्थ दुःख का करीत आहेस? देह, चामडे, मांस, हाडे व मूत्र आदी वस्तूंचा बांधलेला पंचभूतात्मक असा हा देह तो आहे, तरी तो मलिनच आहे. कुठला मुलगा, कसला मृत्यू, भ्रमाने तू उगीच शोक करीत आहेस. हे प्रेत आहे, त्याचा त्याग कर. लौकिक अर्थाने लोक त्यावर संस्कार करतात, त्यांना तसे करू दे. अशा प्रकारे ब्रह्मचारी सकल ज्ञान विस्तारपूर्वक सांगत होता. तेव्हा त्या मातेने त्याला विनंती केली आणि ती म्हणाली, स्वामी, आपण मला समग्र धर्मज्ञान दिले, मात्र माझे समाधान झाले नाही. प्रारब्ध श्रेष्ठ म्हणावे तर हरिभक्ती का करावी? परिसरच्या संपर्काने लोखंडाची सोने होत नसेल तर त्याला परिस का म्हणावे? आम्ही आधीच दुर्दैवी होतो, म्हणून श्रीगुरूंना शरण गेलो. मुलगा मरणार नाही असे अभयवचन त्यांनी दिले, म्हणून आम्ही त्यांच्यावर श्रद्धा ठेवली. एखाद्याला ताप आला तर लोक वैद्याच्या घरी धावतात. तो औषध देतो, उपाय करतो आणि रोग नाहीसा करतो. कोणी श्रीगुरूंच्या आश्रयास आले तर तेही त्याला मायेने मदत करतात आणि आलेले संकट दूर करतात. नरसिंह, सरस्वती हे त्रयमूर्तीचे अवतार आहेत. त्यांनी दिलेला वर खोटा कसा होईल ते सांगावे. मी त्यांची आराधना केली तेव्हा त्यांनी हा वर दिला. त्यावर भरोसा ठेवून आम्ही स्वस्थ चित्ताने होतो. आम्ही असा विश्वास ठेवला असता त्यांनी हा प्रसंग का निर्माण होऊ द्यावा?
तेव्हा मी प्राणत्याग नक्कीच करेन आणि माझा देह श्री गुरुचरणांवरच अर्पण करेन. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरू. तिचे बोलणे आणि तिच्या मनातला भाव जाणून तो ब्रह्मचारी म्हणाला, आता तू एक उपाय कर. तुझा मुलगा पूर्णायुषी होईल असा विश्वास तू श्रीगुरूंवर ठेवला होतास ना, मात्र त्याचा मृत्यू झाला आहे. तर तू त्याला घेऊन श्रीगुरूंच्याच स्थानी जा. तुला जेथे वर मिळाला तेथेच तू या मुलाचे प्रेत ठेव. पंचगंगा आणि कृष्णा तीरावरील औदुंबर वृक्षाच्या तळाशी जा. त्याचे मत पटल्यामुळे त्या स्त्रीने मुलाचे प्रेत पोटाशी घट्ट बांधून औदुंबर क्षेत्रास प्रयाण केले. जेथे गुरुपादुका होत्या तिथे जाऊन तिने आपले डोके आपटले. तेव्हा पादुका रक्ताने मागली. ती स्त्री आक्रोश करू लागली. पुत्रशोक हा सर्व दुःखाहून असह्य असतो. तोच मातापित्यास मृत्यू आणण्यास कारण ठरणारा क्षयरोग असतो. ती रडत होती. ती रात्र झाली. ब्राह्मण मंडळी तिला कशाला व्यर्थ रडतेस असे म्हणत तिच्याजवळ अंतिम संस्काराकरता प्रेत मागू लागले. या अरण्यात अन्य कुणाची वर्दळ नाही, कुणी माणूस नाही, इथे कसे राहायचे, तेव्हा आता हे प्रेत जाऊ दे असे ते म्हणू लागले. पण ती काही केल्या प्रेत देईना. याला माझ्यासह जाळा असे म्हणून ते प्रेत पोटावर बांधून तिने पादुकांवर लोळून घेतली. तेव्हा ब्राह्मण आपापसात म्हणू लागले, आपण येथे राहू नये, हे रान आहे, इथे राहिलो तर चोऱ्यांची भीती, तेव्हा आपण घरी जाऊ. आजचा दिवस उपास घडला, आता स्नान करून जाऊ आणि सकाळी येऊन दहन करू. आज रात्री त्या प्रेताला दुर्गंधी येऊ लागेल, मग ती आपसुकच ते प्रेत दहन करण्यासाठी देईल. असे म्हणून ते सर्वजण निघून गेले. ती स्त्री आणि तिचा पती प्रेतासह त्या रात्री शोक करीत तेथेच राहिले. ते शोकाकुल होबाळता 2 दिवस झोपले नव्हते. 3 प्रहर रात्र झाली तेव्हा त्या स्त्रीला झोप आली. तेव्हा तिने स्वप्नात भस्मलेपन केलेला, व्याघ्रचर्म परिधान केलेला आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातलेला एक जटाधारी पाहिला. हातात योगदंड, त्रिशूळ घेतलेला तो तापसी औदुंबर क्षेत्री येऊन म्हणाला, आमच्यावर ओढून शोक का करतोस? तुझ्या मुलाला काय झाले आहे? आपण त्यावर उपाय करूया. असे म्हणून भक्तवत्सल श्रीगुरूंनी अभय दिले. त्याने त्या प्रेताच्या सर्वांगाला भस्म लावले आणि मुलाचे तोंड उघड, मी त्याच्या शरीरात प्राणवायू भरतो असे ते म्हणाले. प्राण म्हणजे वायू आहे आणि तो बाहेर विरून गेला आहे, त्यास मी पुन्हा आणून घालतो, मग तुझा पुत्र जिवंत होईल. इतके स्वप्न होते. तो स्त्री घाबरली आणि जागी झाली. मुलाच्या प्रेताजवळ असताना झोप कशी लागली असा विचार ती करू लागली. जे मनात असते तेच झोपेतील स्वप्नात दिसते. कसले देव, कसले नरसिंह स्वामी, मला भ्रम झाला असावा, दुसरे काय. माझे प्रारब्ध असेच आहे. देवाला अज्ञपणे मूर्ख बोल का लावावा, श्रीगुरूंना तरी दोष का द्यावा असा विचार करीत असतानाच प्रेतामध्ये चैतन्य आले. सर्वांगात उष्णता आली. मरवस्थानी जीव आला. तिला वाटले प्रेताला हे काय झाले, यात भूताचा संचार तर झाला नाही ना. तिला भय वाटले आणि तिने मूल दूर सारले. सर्व अवयवात चेतना आल्यामुळे बाळ उठून बसले आणि तिला म्हणाले, आई मला भूक लागली, मला खायला दे. ती बालक रडत रडत आईला बिलगली. तिने त्याला दूध पाजण्यासाठी पदराखाली घेतले आणि तशी झरझर दूध येऊ लागले. तिच्या मनात प्रथम संतोष, मग भय आणि नंतर संदेह वृत्ती जाग्या झाल्या. तेव्हा ती मुलाला कडेवर घेऊन पतीजवळ गेली. तिने त्याला जागे केले आणि घडलेली सर्व घटना सांगितली. यावर पती म्हणाला, हे श्रीगुरूंचे चरित्र आहे. पुढे त्या दाम्पत्याने त्या लेकरासह औदुंबराला प्रदक्षिणा गाठल्या आणि विनम्र भावे श्रीगुरूंची स्तुती केली. हे वरदमूर्ती, हे ब्रह्मा, विष्णू व शिवस्वरूप यतिवर्या, तुझा जय जयकार असो. तुझी भक्तिवत्सल अशी ख्याती आहे. तू भक्तांची इच्छा पूर्ण करतोस. तू विश्वाचा तारक असून भूतलावर अवतरला आहेस. तुझे वर्णन करणे केवळ अशक्य आहे. हे स्वामी, आम्हाला क्षमा कर. लहान बालक रागवून आपल्या आईशी कठोरपणे बोलते तसे आम्ही अज्ञानाने तुझ्याविषयी बोललो, तरी आम्हाला सर्वस्वी क्षमा कर. असे म्हणून ते दाम्पत्य श्रीगुरुस्थानी लोटांगण घालते झाले. करुणायुक्त वचनांनी विनवणी करून ती हुबळीत स्नान करण्यासाठी नदीपात्रात गेली. तेथे बालकासह स्नान करून त्यांची पादुकांवरील रक्त पुसून काढले. औदुंबराला स्नान घातले आणि तिथे दिवा लावला आणि त्याने भक्तिभावाने मंत्रयुक्त विधीपूर्वक शमी आणि फुले वाहून पूजा केली. निरांजन ओवाळले, गायन केले, भक्तिभावे स्तुती केली. तेव्हा त्यांचे मन फार आनंदित झाले. इतके होईतोवर रात्र संपली. सूर्य उगवला. मुलाचे प्रेतसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण मंडळी आली. तेव्हा तो बालक जिवंत आहे हे पाहून सर्वांना अतिशय आश्चर्य वाटले. त्यांनी मोठ्या आनंदाने समाराधना केली. श्री गुरुनाथांचे हे असे महात्म्य आहे. अनेकांच्या इच्छा इथे पूर्ण झाल्या आहेत. त्या सर्वांचेच वर्णन करू म्हणावे तर फारच विस्तार होईल. वांझ स्त्रीस पुत्र होतो, दरिद्री माणसाला धन मिळते, रोगी आरोग्य प्राप्त करतो, अपमृत्यू कधी होत नाही. नामधारक शिष्याला सिद्धमुनी म्हणाले, स्थान महिमा अपार आहे, मात्र मी तुला थोडासाच कथन केला. या औदुंबराच्या तळाशी श्रीगुरूंचा नित्यवास आहे आणि त्यांची आराधना केल्यास मनोकामना तात्काळ पूर्ण होते.
आपल्या मनी श्रद्धा ठेवून श्री गुरुचरणांची पूजा करावी. जी इच्छा ज्याच्या मनात असेल ती नक्कीच पूर्ण होईल. हृदयशूळ, गंडमाळा, अपस्मार वगैरे रोगांचा परिहार श्री गुरुपादुकांचे अर्चन केल्याने होतो. जो मंदमती, बहिरा, मुका, पांगळा, रक्तापित असलेला आहे त्याने औदुंबराची सेवा केल्यास त्याचा देह सुंदर होईल, हे सत्य जाणावे. येथे चारही पुरुषार्थ पूर्ण होतात. कारण औदुंबर क्षेत्री श्री गुरुनाथ सनातन रूपे वास्तव्यास आहेत. कल्पतरूला औदुंबर म्हटले जाते. जे जे माणूस मनात इच्छितो ते सर्व काही तेथे साध्य होईल. येथील महिमा किती वर्णावा, आम्हाला त्यास कथन करणे शक्य नाही. श्री गुरु नरसिंह सरस्वती याविषयी प्रख्यात आहेत. गंगाधराचा नंदन कामधेनुरूपी गुरुचरित्र विस्तारपूर्वक सांगत आहेत. जे यास भक्तिपूर्वक ऐकतील त्यांना सर्व अभिष्टे पूर्ण प्राप्त होतील. म्हणून सरस्वती गंगाधर इष्ट सौख्य परमगती मिळून संसाराच्या पैलपार जावे याकरता नित्य श्रीगुरूंचे ध्यान करतो. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतमधील गुरुमहात्माचे अमृत ब्राह्मणपुत्राला संजीवनी देण्याच्या योगाने सांगण्यात आले. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतरू कथांमधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा बालसंजीवन प्रसंग वर्णन करणारा हा 21वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांच्या चरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.